एम्स साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे। लिलाव सुरू झाल्यानंतर सरासरी 2050 रुपये इतका दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भंडाऱ्यातल्या लाखनीमधल्या किटाडी परिसरालगत बंधाऱ्याला भगदाड पडलाय। या बांधकामाबाबत चौकशी करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे। धाराशिवमध्ये यंदा सरासरीपेक्षा सुमारे 28% पाऊस कमी झालाय। शासनाकडून 5 ऑक्टोबरला पर्जन्यमानाची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली जाणार आहे। दादरमधल्या महात्मा गांधी जलतरण तलावामध्ये मगरीचं पिल्लू आढळल्यानं खळबळ उडालेली आहे। त्यामुळे जलतरण तलाव नेहमी सरावासाठी येणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागपूरच्या जीटी एक्सप्रेसमधनं दुर्मिळ कासवांची तस्करी करणाऱ्या एका महिलेसह तिघांना रेल्वेच्या तपास पथकानं ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 483 कासवं जप्त करण्यात आलेली आहेत। कोल्हापुरातल्या आळते गावात डेंग्यूनं कहर केला असून गावात 1000हून अधिक रुग्णांची नोंद झालेली आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती। ठाण्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे तब्बल 366 रुग्ण आढळले। जिल्ह्यात सर्वाधिक डेंग्यूचे 137 रुग्ण कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात आढळून आले। गोंदिया शहरातल्या अंडरग्राऊंड रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलंय। ड्रग तस्करी प्रकरणामध्ये पुण्यातल्या ससून रुग्णालयातील पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या आरोपीनं पलायन केलेलं आहे। ललित पाटील असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फूट पाडण्याची हिंमत कोणात नाही। आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केलाय। बीडच्या माजलगावमधल्या जाहीर सभेत ते बोलत होते। मराठा आरक्षण समिती पुढच्या आठवड्यात मराठवाड्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगानं नेमलेली समिती विभागीय आयुक्तालयात बैठक घेणार आहे। तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेवर मंदिर संस्थांच्या विश्वस्त अधिकारी आणि अधिकाऱ्यांना स्थान देण्यात आलेलं आहे, तर लोकप्रतिनिधी असलेल्या विश्वस्त आमदाराच्या नावाचा उल्लेख टाळल्यानं नाराजी व्यक्त होतीये। मुंबईतल्या अंधेरीच्या राजाचं विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। तब्बल 16 तास चाललेल्या मिरवणुकीनंतर वर्सोवा इथल्या चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। हार्बर रेल्वेची वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही। सकाळपासून लोकल अर्धा ते पाऊण तास उशिरानं धावतायत, त्यामुळे नोकरदारांचे चांगलेच हाल होत आहेत। मध्य रेल्वेच्या पुणे विभागातल्या पुणे दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानक इथं ब्लॉक घेतला जाणार आहे। या ब्लॉकमुळे सोलापूर पुणे प्रवास करणाऱ्या सोलापूरकरांची तारांबळ उडणार आहे। आसाममध्ये बालविवाहाच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळेला 500 जणांना ताब्यात घेतलं गेलंय। राजस्थानमधल्या चित्तौडगड भिलवाडा रेल्वे ट्रॅकवर लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। गंगरार सोनियाना दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवण्यात आलेले होते। यावेळेला लोको पायलटची नजर रुळावर पडल्यानं रुळांवर ठेवलेल्या दगडांवर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। भारताचा आज दुसरा सराव सामना नेदरलँड सोबत तिरुवनंतपुरममध्ये होणाऱ्या या मॅचकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे।
शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधिमंडळाकडून कार्यवाहीला वेग. पुरावे सादर करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाला आज नोटीस पाठवणार, सूत्रांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी. 7 ऑक्टोबरला नवी मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन. कोकण विभागातल्या मतदारसंघांचा घेणार आढावा. आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांचं उपोषण सुरूच. उपोषणादरम्यान रोहित पाटलांची प्रकृती बिघडली. सांगलीतल्या गावांना टेंभू योजनेचं पाणी मिळावं यासाठी आंदोलन. मनसेच्या दणक्यानंतर नामांकित बिल्डरनं राज ठाकरेंची मागितली माफी. अमराठी लोकांना घरं देण्याबाबतची जाहिरातही घेतली मागे. नांदेडमधील शासकीय रुग्णालयात आणखी 7 जणांचा मृत्यू, तर 2 दिवसात 31 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद. आरोग्य संचालकांकडून होणार चौकशी. आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव. घाटी रुग्णालयात 2 दिवसात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ. महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये आणखी 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. या 7 मृतांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे. 2 दिवसात या रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेची शासनानं अत्यंत गांभीर्यानं दखल घेतली असून याची आरोग्य संचालकांकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान रुग्णालयात रुग्णांची नीट काळजी घेतली जात नसून सीटी स्कॅनसाठी खासगी रुग्णालयात पाठवलं जात आहे. तसंच औषधं सुद्धा बाहेरून आणावी लागत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय. बहुत दूर दराज से लोग आते हैं और जो प्राइवेट हॉस्पिटल होते हैं वहाँ बिल बहुत होता है और वो बिल का भुगतान न करने के बावजूद उनको ये सरकारी अस्पताल में लाया जाता है. जो छोटे बच्चे थे, जो कम जिसका वजन था, वही 4-5 है और स्नेक बाइट, विष बाधा, ऐसे तरह तरह के थोड़े हैं. लेकिन ये क्या अच्छी बात नहीं है. मैं अभी जा रहा हूँ और नांदेड़ में जाकर मैं पूरा जांच करूँगा और उसमें दवाई की कुछ कमी नहीं थी. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी मुजीब शेख सध्या आपल्या सोबत आहेत. मुजीब, अत्यंत धक्कादायक हा सगळा आता प्रकार आहे आणि आणखी 7 जणांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी आता समोर येताना दिसतेय. सरकारी पातळीवर देखील आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. आरोग्य संचालक चौकशी देखील करणार असल्याचं समजतंय. मुजीब, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? बरोबर आहे. आपण पाहतोय की 30 तारखेपासून तर 1 तारखेच्या संध्याकाळपर्यंत एकूण 24 जे रुग्ण होते त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणजे 24 तासामध्ये जवळपास 24 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 12 लहान मुलं होती, जी अर्भक आपण ज्याला म्हणू अशी मुलं होती. त्यानंतर हा जो प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा असेल, आरोग्य विभाग असेल, खळबळून जागं झालं होतं आणि तिथून उपाययोजना सुरू आहेत असं दाखवलं जात होतं. आरोग्य सेवेवरती कुठलाही परिणाम नाही, सगळ्या सोयी सुविधा आहेत, औषधं आहेत असा दावा रुग्णालय प्रशासनाकडून केला जात होता. जे अतिगंभीर रुग्ण आहेत त्यांचाच फक्त मृत्यू झाला असा दावा देखील करण्यात येत होता. नंतरच्या 24 तासात देखील आणखीन 7 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आणखीन 4 बालकांचा समावेश आहे. आपण जर पाहिलं तर रुग्णांचे जे नातेवाईक आहेत तिथं त्यांचे असे आरोप आहेत. आरोप काय आपण स्वतः तिथं बघितलेला आहे की चिठ्ठ्या त्यांना दिल्या जात आहेत. औषधाचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णालयामध्ये आहे, हे त्यांना मान्य करावंच लागणार आहे. त्या रुग्णालयात जे गंभीर रुग्ण आजारी आहेत, दाखल आहेत, त्यांना औषधी जी आहेत ती बाहेरून आणावी लागत आहेत. सीटी स्कॅनची जी मशीन आहे ती बंद आहे. डॉक्टरांची संख्या अपुरी आहे आणि ज्या मध्यंतरी नर्सेसच्या बदल्या झाल्या होत्या त्यांच्या ठिकाणी आणखी नवीन नर्सेसच्या नियुक्त्या अजून केलेल्या नाहीत. त्यामुळे कुठेतरी आरोग्य यंत्रणेवरती ताण आहे. नांदेडचं हे रुग्णालय खूप मोठं रुग्णालय, आसपासच्या जिल्ह्यातील रुग्ण देखील त्या मोठ्या संख्येने येत असतात आणि गंभीर रुग्ण देखील असतात. हे जरी आपण मान्य केलं तरी पण प्रशासनाकडून असा दावा केला जातो की आमच्याकडे संपूर्ण सोयी सुविधा आहेत, यंत्रणा आहेत. मात्र तसं कुठेही म्हणजे कुठेतरी याची कमतरता आहे, ह्या उणीव आहे. त्यामुळे हा एकंदरीत जो प्रकार आहे मृत्यूंचा तो होताना दिसत आहे. आता प्रशासनाने, वैद्यकीय विभागाने, आरोग्य विभागाने याची दखल
घेतलेली आहे, संचालकांकडून त्याची चौकशी लावण्यात आली हा. आहे. स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज नांदेडच्या दौऱ्यावर येणार आहेत. एकंदरीत या चौकशीनंतर या मृत्यूची कारणं बाहेर येतील, परंतु कुठं ना कुठं शासनाने या संपूर्ण बाबतीत दुर्लक्ष केले. औषध पुरवठा असेल, स्टाफची जी कमतरता आहे ते पुरवण्यासाठी कुठेतरी शासनाकडून दुर्लक्ष झालं आणि ह्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल की अशा पद्धतीने ज्या मृत्यूंची संख्या आहे ती वाढत आहे. सर्वात आणखीन गंभीर विषय म्हणजे आणखीन 70 जे रुग्ण ते अत्यावस्थेत आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. कालपासून जी ही घटना उघड झाल्यानंतर आता शर्तीचे प्रयत्न उपचारासाठी केले जातात. काही शासकीय रुग्णालयात, खासगी रुग्णालयात जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांना देखील आता पाचारण करण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणानंतर आरोग्य विभागाचा जो दुर्लक्षपणा आहे तो एकंदरीत उघड झालेला आहे. बरं मुजीब, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. आरोग्य संचालक आता या सगळ्या प्रकाराची चौकशी तर करणार आहेतच, मात्र या संदर्भामध्ये अधिष्ठाता SR वाकोडे यांनी नेमकं न्यूज 18 लोकमतशी बोलताना काय म्हटलं होतं ऐकूया. हे जे काही रुग्णालयामध्ये मृत्यू झाले हे सर्व नैसर्गिक डेथ आहेत. याच्यामध्ये रुग्ण अत्यंत अत्यावस्थ कंडिशन मध्ये आमच्याकडे भरती होतात. मागचे जे 24 तासामध्ये जे 12 मृत्यू बाल रोग विभागाचे झालेले आहे त्याच्यामध्ये बाळ एक 0 to 4 दिवसाचे म्हणजे जस्ट नुकतेच जन्मलेले असे बाळ होते आणि त्यांचं वजन 1 किलो पासून ते 1.6 kg पर्यंत होतं. त्याच्यामुळे असे जे रुग्ण होते ते त्यांची फुफ्फुस आणि हार्ट हे पूर्णतः विकसित न झाल्यामुळे त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही, ही एक गोष्ट आहे. त्यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये पेरिफेरीला जे रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये असतात, शासकीय असो का खाजगी क्षेत्रातले, शेवटच्या क्षणी सगळे रुग्ण हे इकडेच संदर्भित केले जातात. त्यामुळे शर्थीचे प्रयत्न करू नये. अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये असलेले हे रुग्ण ते जीव वाचवण्यामध्ये डॉक्टरांना अपयश येतं. डॉक्टरांची संख्या इथे व्यवस्थित आहे, औषधाचे काही तुटवडा नाही, सगळ्या गोष्टींची इथं व्यवस्था आहे, परंतु त्या रुग्णांना अत्यंत गंभीर आजार असल्यामुळेच हे रुग्ण इथे दगावलेले आहेत. म्हणजे वाकोडीजी जे आरोप केले जात आहेत किंवा जो मुद्दा उपस्थित केला जातोय की अपुरं मनुष्यबळ असेल किंवा आवश्यक ती यंत्रणा, पुरेशा औषधांचा साठा, याबद्दल काहीच म्हणजे कुठेच कमतरता नाहीये. अत्यावश्यक रुग्णांसाठी कुठलीही कमतरता औषधांची वगैरे नाहीये. आपल्याकडे 24 लाखाची ऑर्डर पण दिलेली आहे. खरेदी प्रक्रिया पण सगळी नियमानुसार सगळं होत आहे. हाफकिनची खरेदी औषधाची खरेदी नाही. अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांचा जीव जातोय, सरकारी दवाखान्यात जीव जातोय. हाफकिननी 1-1, 2-2, 3-3 वर्ष झाले खरेदीची ऑर्डर देऊन या सरकारने नवीन कायदा आला, परंतु अजूनही सर्वसामान्य माणसाला औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाही. मोठे मोठे आयुष्यमान भारत वगैरे वगैरे केंद्राच्या राज्याच्या घोषणा, आपला दवाखाना, दुसऱ्याचा दवाखाना, दवाखान्याचा फायदा काय? आणि म्हणून अशा पद्धतीनं जीव जात असेल त्याला सरकार जबाबदार आहे. मला असं वाटतं जबाबदारावर तर कारवाई करावी, पण या सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यावं. हा जो बळी झालेला आहे ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. ठाण्यात पण मागे तसंच झालं होतं, आता नांदेडला झालेलं आहे. त्याच्यामुळे औरंगाबादची बातमी येते, त्यामुळे ह्या सरकारचे पूर्ण अपयश आहे. कधीतरी या सरकारने त्या आईला जाऊन विचारावं जिचं मूल काल गेलं असेल, तिच्या दुःखात, आणि तिची काय चूक त्या आईची, आणि आजच तातडीने त्यांनी प्रशासनाची मीटिंग घेतली पाहिजे. नांदेडमधली घडलेली घटना ही दुर्दैवी असल्याचं ट्विट राज ठाकरेंनी केलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. नांदेडमधल्या सरकारी रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यामध्ये सुद्धा अशीच घटना घडली आहे. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे औषध पुरवून वापरा असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबई पुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. 3-3 इंजिनं लागून सुद्धा राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये. पण महाराष्ट्राचं काय? दुर्दैव असं की सरकारमधले 3 पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे.
सरकारनं स्वतःचं आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल याकडे अधिक लक्ष द्यावं, अशा आशयाचं ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालेलं आहे. घाटी रुग्णालयात 10 जणांचा मृत्यू झालाय. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंमुळे खळबळ उडालेली असतानाच आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात देखील 2 दिवसात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. यामध्ये 2 नवजात शिशूंचा देखील समावेश आहे. सुदैवानं घाटी रुग्णालयात आणखी 8 दिवस पुरेल इतका औषधांचा साठा उपलब्ध तर आहे, मात्र काही औषधं उपलब्ध नसल्यानं रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय. घाटी रुग्णालयात खानदेश मराठवाड्यातले रुग्ण मोठ्या संख्येनं येत असतात. अपघात आणि आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज 5 ते 7 इतकी असते. परदेश दौऱ्यांवरनं माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि सध्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात चांगलीच जुंपलेली आहे. ठाकरेंच्या ट्विटमुळे कुठलाही दौरा रद्द झालेला नसून उद्योगांसंदर्भातल्या दौऱ्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचं शिष्टमंडळ रवाना झालं असून MIDCचे अधिकारी आणि तज्ज्ञच बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं उदय सामंतांनी सांगितलं. उदय सामंत हे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्यासाठीच्या सामंजस्य करारासाठी परदेशी गेल्याचं समजतंय, मात्र त्यांचा दौरा हा स्वखर्चानं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर परदेश दौऱ्यावरनं आल्यावर आदित्य ठाकरेंच्या आरोपांचा उदय सामंत पुराव्यांसह समाचार घेणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनमधून 3 वर्षांसाठी महाराष्ट्रात परत आणली जाणार आहेत. राज्य सरकार आणि लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं 3 वर्षांसाठी भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. 1659 मध्ये अफजल खानाला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी या वाघनखांचा वापर केलेला होता. हमारी अस्मिता, हमारे आस्था, राजाओं के राजा महाराजा छत्रपति शिवाजी महाराज इनके राज्याभिषेक का 350वां वर्ष है. कई कार्यक्रमों का नियोजन किया गया है, कुछ हुए, कुछ आने वाले दिनों में होने वाले हैं. हमें विश्वास है कि हमारे राजा का जो विचार है वो जिसको हम जनता का राज कहते हैं उस दिशा में ये विचार आगे बढ़ाता है. जब अफजल खान हिंदवी स्वराज का संकट बनकर आया था, लाखों की सेना उसके साथ थी और महाराज ने बड़े सोच विचार के साथ में उनके साथ अकेले हम मिलेंगे, इसमें वो राजी हुए. और उसके बाद आप जानते हो कि अफजल खान जो है उसने गद्दारी की, खंजीर खोपने का काम किया और तब महाराज ने वाघनख डाल के उसके पेट को फाड़ दिया और ये संकट जो है उसको नेस्तनाबूद कर दिया. अभी हम उस वाघनख को लेकर MOU करने आए हैं. हमने वो वाघनख राज्याभिषेक के 350वें वर्ष समारोह के उत्सव के लिए हमने कहा कि यहाँ पे शिव भक्तों को दर्शन के लिए हमें दिए जाए. उन्होंने अभी 3 वर्ष के लिए देने का तय किया है. कल इस विषय को लेकर MOU होगा और फिर एक दिन उचित समय पे वो महाराष्ट्र में जाएंगे. ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमधल्या पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या एका आरोपीनं पलायन केलंय. ललित पाटील असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून तब्बल 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले होते. या प्रकरणी दोघांना अटक झालेली होती. ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ललित पाटील याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ललित पाटील हा या सगळ्या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. ससून रुग्णालयाचा आणि पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलाय. ससून रुग्णालयातल्या कैदी वॉर्डमध्ये असलेल्या तब्बल 2 कोटी रुपयांच्या मेफेड्रोनच्या प्रकरणामध्ये अँटी नार्कोटिक्स विभागाला हवा असलेल्या ललित पटेल नावाचा जो मुख्य आरोपी आहे, जो कारागृहात इथं ससून रुग्णालयातल्या कैदी वॉर्डमध्ये राहून नार्कोटिक्सचं रॅकेट जे अंमली पदार्थांचं रॅकेट जे ते चालवत होता,
त्याच्या संदर्भातल्या 2 जणांना 2च दिवसांपूर्वी गुन्हे शाखेनं अटक केलेली होती. ललित पटेल याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र काल संध्याकाळी 7:30 वाजता ललित पटेल हा ससून रुग्णालयातल्या कैदी वॉर्डमधून फरार झालेला आहे. या ललित पाटीलनं यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत आणि त्या संदर्भात तो येरवडा कारागृहात होता. त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र ससून रुग्णालयाला येरवडा कारागृहानं 4 वेळा पत्र लिहिलेली होती की ललित पाटील याला पुन्हा कारागृहामध्ये पाठवण्यात यावं. मात्र ससून रुग्णालयाचा कारभार असा आहे, त्यांनी त्याचं ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं आणि ऑपरेशनची तयारी जी आहे ती सुरू केलेली होती. मात्र ज्या रुग्णाचं ऑपरेशन करायचं होतं हा रुग्ण इथं बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या हाताला हिसडा मारून ससून रुग्णालयातून बाहेर पळून गेला आणि इथून रिक्षानं तो परागंद झाला. सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते काल रात्री ससून रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते. मात्र ललित पाटील गेला कुठे, कसा गेला, याच्यामध्ये त्याच्यासोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा सहभाग आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येरवडा कारागृहानं पत्र देऊन सुद्धा ससून रुग्णालय कशाच्या आधारावरती या ललित पाटीलला ससून रुग्णालयात थांबवून ठेवत होते हेही महत्त्वाचं आहे. याचं कारण छोटं मोठं नाही, तब्बल 2 कोटी रुपयांचं मेफेड्रिन एकच दिवस आधी गुन्हे शाखेने इथून पकडलं होतं, ज्याचा मुख्य सूत्रधार होता ललित पाटील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.